जय हिंद, वंदे मातरम। मी चंदू चव्हाण गेल्या 5-6 दिवसापासून कंटिन्यू उपोषण करत आहे आणि 20 दिवसापासून माझा संघर्ष चालू आहे। ज्या अधिकाऱ्यांनी मला चुकीच्या पद्धतीने आज घरी पाठवलं, मी पाकिस्तानामध्ये 3 महिने 21 दिवस शिक्षा तर काटलीच, पण त्यानंतर अधिकाऱ्यांकडून वागणूक आणि छडवणूक या पद्धतीने मला जे टॉर्चर केलं गेलं अधिकाऱ्यांकडून ते चुकीचं होतं। म्हणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी आणि मला 11 वर्ष मी तर देशाची सेवा केली आहे, तर मला माझी पेन्शन देण्यात यावी होती, ती सुद्धा मला मिळली नाही। आणि मला राज्यामध्ये एक बी अधिकारी की नोकरी करू शकतो म्हणजे आतंकवादींना नोकऱ्या देता का, हा कुठेतरी एक सैनिकासोबत अपमान होतोय आणि ही वर्दीचा अपमान केला गेला आहे अधिकाऱ्यांकडून। ही वर्दी प्रत्येकाची, नागरिकाची, भारताची आहे आणि मी माझ्या देशासाठी लढलो आणि आज माझ्यासोबतच ही घटना होते। म्हणून मी गिरीश महाजन यांच्या GS काउंट गिरीश महाजन जणांचा ऑफिस आहे, 5-6 दिवसापासून बघतोय कोणीही एकही माणूस आपल्या मदतीला धावून येत नाही। एक सैनिकासाठी दुर्वेश आहे आणि राजकारण एवढं तापलेलं आहे की जनसामान्य सैनिकाला जर न्याय भेटत नसणार तर तुम्ही येणाऱ्या टाइममध्ये सामान्य नागरिकांना कसं काय न्याय मिळेल हा प्रश्न प्रत्येकापाशी उपस्थित होतोय। म्हणून तुम्हाला मी एकच आवाहन करतो, तुम्ही जे मतदान करता 400-500, 1000 रुपये, 2000 रुपये घेऊन जे मतदान करता ते कुठेतरी थांबवावं आणि एक चांगल्या माणसाला मतदान द्या, जे लोक तुमच्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकारमध्ये चांगल्या प्रकारे मुद्दा मांडू शकता आणि तुमचं जे अन्याय होत असेल ते कुठेतरी थांबेल। हे उपोषण करायची वेळ सुद्धा येणार नाही, म्हणून हे कुठेतरी थांबायला पाहिजे। म्हणून हा उपोषण माझं चालू आहे आणि मी माझा लढा चालू ठेवणार आहे। मला जर न्याय नाही मिळाला, आता दखल नाही घेतली तर मी अन्नत्याग करणार आहे। जय हिंद, वंदे मातरम।